जय श्रीराम मित्रांनो, रॉकी सी डब्ल्यू सोन्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण गाडी भरायला तोकाड्याला मी काय माल भरणार आहे हे तुम्हाला त्या व्हिडिओतून दिसणारच आहे. आणि त्या अगोदर आपण प्रशांत भाऊंनी कॉल केला होता का आपला मित्र देवा म्हणून येतोय, त्याला घ्यायचं आहे. चला आपण निघूया आता इथून. देवा भाऊला आपला खडकपाड्यावरून आपण घेऊन निघूया. आपण कसं जाणार आहे आणि कोणत्या मार्गाने कसा प्रवास होणार आहे हे तुम्हाला त्या व्हिडिओतून बघायला मिळणार आहे. नक्की आपला व्हिडिओ बघा लास्टपर्यंत. चला, आणि बरोबर देवा भाऊन आपण घेऊन आलो आता महाराज गावापर्यंत. आणि मित्रांनो बघायला गेलं तर 3-4 दिवस झाले पाऊसच नाही इकडे, बघू शकता. आणि धूल पुढे दिसते का मित्रांनो, धूल हे पावसाळ्यामध्ये खड्डे पडले आहेत ना, त्याची धूल वरती उडत आहे. एवढे मोठे खड्डे पडले. जरा पुढे मार्गाचं पूर्ण काम पण चालू आहे, म्हणजे मुरबाड मार्गाचा पुढे काम चालू आहे. आणि आता आपण हे 5व्या मध्ये येते ना मित्रांनो. हा रायत्यापर्यंत रस्ता झालेला आहे. रायत्याचा ब्रिज इथून खूप रस्ता खराब आहे. आधीमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला होता मी. आणि हा आहे देवा भाऊ आपला, या रे आपल्यासोबत. चला, काही मदत लागली तर देवा भाऊ आहेत आपल्यासोबत. आणि पुढे मित्रांनो नजारा बघा मित्रांनो. हा आहे यावरचा समृद्धी महामार्ग, जो वडप्यावरून निघाला तोच हा मार्ग आहे. आणि मित्रांनो इथे ड्रॉप पण आहे आणि चढायला पण आहे, म्हणजे उतरायला आणि चढायला दोन्ही आहेत. पुढे तो पोल दिसतो, त्या पोलच्या पुढे तिथे उतरायला आहे मित्रांनो, आणि मागून चढायला पण होतं. अजून सध्याचं ब्रिजचं काम पूर्ण झालं पण नाही आहे, महामार्गाचं काम चालू आहे. आणि हे बघा अजून सिंगलच रेंज चालू आहे. आणि इथून कट झाले लेफ्ट राईट असं तर रस्ते चालू आहेत आपले, कारण की एक या साईडचा रस्ता आला तर या साईडचा नाही झाला, असं झालं. आणि पुढे आपल्याला लागेल गोविली. गोविलीच्या अलीकडे पण जो डोंगर होता तो डोंगर फोडून रस्ता बनवले. तिथे भयंकर चढ आहे. ही पाऊस असला ना मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, खतरनाक मित्रांनो गाडी तो स्लिप होतात बघायला गेली तर, कारण सर्व माती होते. बराबर आहे, पाऊसच नाही इकडे. आपण जिकडे जाणार आहे तिथलं तुम्ही नजारा बघा तर मित्रांनो थरकाव आहे, एवढं खतरनाक आहे. तर मग बघायला मिळलेलंच व्हिडिओ खाली लास्टपर्यंत तुम्ही बघत राहा, ते सर्व दृश्य तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला त्या ती जरा फटाफट निघूया. आणि बरोबर आता आपण आहे गोविलीच्या पुढे. आणि इथून पण थोडाफार रस्ता आहे चांगला कलमपर्यंत. कलमच्या पुढे मामलोली लागेल. मामलोलीपासून तर आपला मुरबाडपर्यंत टोटली रस्ता खराब मिळणार आहे. पाऊस नसल्यामुळे आपल्याला खूप. एक गोष्ट मित्रांनो सांगायचं राहिलं, ज्या ठिकाणी चाललो आहे ते सर्व डोंगर भाग आहे आणि कच्चा रस्ता आहे. पाऊस जर पडत तिकडे असेल तर आपली गाडी बसायला जास्त चान्सेस आहे. बघूया आता पुढे जाऊ. आणि मित्रांनो हा टर्न या टर्नला भरपूर अपघात व्हायचे, कारण की दोन्ही साईडला झाडं असल्यामुळे आणि सिंगल असल्यामुळे एवढे अपघात झाले आहेत मित्रांनो, विचार करू शकत नाही. आपण जेव्हा पण आलो आहे त्या साईडला भाडे घेऊन, त्यावेळेला कधी ना कधी या साईडला गाडी पडलेली दिसायची कोणती ना कोणती. असो चला निघूया आता पटापट. आणि बरोबर आपण आता आहे मांबोलीपर्यंत. आणि याच्या आता पुढे आपण निघालो का रस्ता तुम्हाला जो खराब मिळेल तर डायरेक्टली आपल्याला मुरबाडपर्यंत नेऊन सोडणार डायरेक्ट. बघूया तुम्हाला दाखवतो पुढचा प्रवास या व्हिडिओतून. आणि हे बघा हा इथून लागला सिंगल रस्ता आणि टोटली रस्त्याचं मित्रांनो काम चालू आहे. देवा भाऊ इथेच होता गेला, कारण एवढा रस्ता खराब. कारण की बघायला गेलं मित्रांनो रणनीतीच कापत नाही आहे हे बघा. आणि रस्ता रुंदीकरणामुळे सर्व ठिकाणी रस्ते पण खोदून ठेवले आहेत. जसं आपल्याला एक घ्यायला पाहिजे तसं पण घ्यायला मिळत नाही, कारण की बघा लेफ्ट आणि राईट साईड दोन्ही साईडचे चांगले चालू आहेत. आणि नंतर पहिले तर पूर्ण रोडच पूर्ण अशी झाडं होती. आता रस्ता रुंदीकरणामुळे सर्व झाडे पण जरा कमी केले आहेत. तिथं आपला पुढचा टर्न दिसतो, तो टर्न पण दिसत नसतो, एवढा बदललेला होता.
आता सर्व मोकळं होत चाललंय आणि टोटली मित्रांनो सगळ्या झाडं तुम्हाला बघायला भेटतील तिथे. तर आपण कोडगावच्या इथे आहे, कोडगावपर्यंत आहे आपण, हे बघा. आणि आता थोडा अजून पुढे गेला तर परत रस्त्याचं काम चालू आहे, म्हणजे आधेमध्ये टप्प्याटप्प्यामध्ये मित्रांनो काम चालू आहे. आणि कधी कधी मित्रांनो इतका भयंकर जाम लागतोय तर 4-5 घंटे गाडी जास्त जागेवर हलत नाही या अशा रस्त्यामध्ये, कारण की लेन कटमुळे मोठ्या गाड्या असतात तर पास होत नाही, त्यामुळे दुसऱ्या गाड्या निघत पण नाही आणि स्वतः पण निघत नाही, सर्व अडकून जाते. हे बघा असं रस्ते असल्यावर कसा निघणार. आणि बघा आता फायनली आपण कोळगावचं सोडून निघालो आहे. पुढे आपल्याला डायरेक्टली थोडा किशोर गाव लागेल, त्याच्या अलीकडेच आपल्याला चांगला रस्ता बघायला मिळणार आहे. मित्रांनो बघा पूर्ण घनदाट जंगल होता, पूर्ण घनदाट. आता या रस्त्याच्या मुले सर्व झाडे तोडलेत, मला एकदम मोकळा जरा वाटतं. आता पुढे जरा या आत्तातून निघूया, तिथे अटकायचं आपण. एवढे मोठे खडे टाकले, गाड्यात चाक स्लिप मारला का समज अडकलाच. हे बघा यार, आता आपण जरा निघूया, तर उशीर खूप झालं आहे. आणि बरोबर आपण आता किशोरगावच्या अलीकडे आहे मित्रांनो. थोडा टप्प्यामध्ये खराब आहे, बाकी क्लिअर आहे रस्ता. किशोरगाव सोडल्यानंतर ब्रिजच्या अलीकडे बसून जो खराब रस्ता मिळतो आहे तो डायरेक्टली मुरबाडमध्ये नेऊन सोडतोय. मस्त छान रस्ता आला आहे मित्रांनो. हा रस्ता होण्यासाठी बहुतेक 1 वर्षाचा कालावधी लागेल. पूर्ण रस्ता मित्रांनो क्लिअर होईल, एकदम भारी, एकदम मस्त पैकी. आणि हे बघा पुढे आलो आपण किशोरगावच्या. आणि असं मित्रांनो रस्ते असले तर काय मित्रांनो गाडी चालवणार आहे तुम्ही, सर्व मातीच आहे वरती, रस्ता दिसत नाही, पूर्ण टोटली मातीच आहे. गाडीचा माझा मित्र गेला होता तो माझी फ्री बिल घेऊन गेला होता, पूर्ण गाडी स्लिप होत होती. स्लिप होणारच ना असे रस्ते असल्यावर. हे बघा आणि आता ब्रिजचं काम पण चालू आहे. पहिले मित्रांनो मी समोर हा ब्रिज बनवायला घेतलं मित्रांनो. आता मस्तपैकी मोठा ब्रिज बनवायला घेतला आहे, कारण की पहिले एकदम छोटा ब्रिज होता, त्यामुळे ट्रॅफिक पण व्हायची आणि मोठी गाडी नसताना जरा भरपूर प्रॉब्लेम व्हायची. आणि आहे आता मोठा होत असल्यामुळे ब्रिज पण मोठा बनवायला घेतलं आहे. वर्षभरामध्ये मित्रांनो मालसपर्यंत रस्ता टच होणार असं वाटतं. आता मुरबाडपर्यंत हा काम आले जेमतेम, आणि अजून 35-40 किलोमीटर अजून बाकी आहे बघायला गेलं तर. आलसीच्या इथे टच व्हायला, म्हणजे वर्षभरामध्ये हा रस्ता चालू व्हायला पाहिजे. कोरोना दोन्ही आहे, आता सिंगल लेन झालं आणि रस्ता भरपूर खराब आहे, त्यामुळे आपण गाडी स्पीडमध्ये घेऊ शकत नाही. आणि हे बघा ना, राईट हाताला बघू शकता, पूर्ण राईट हाताला बघू शकता पूर्ण गाड्या फसलेल्या आहेत. म्हणजे जास्त पाऊस असला आणि कालोखाच्या मित्रांनो ड्रायव्हरांना समजून येत नाही, ड्रायव्हर भावांना, आणि डायरेक्टली गाडी टाकून देतात. कारण की एवढा लांबचा प्रवास करून येतात, कोण कुठून येतं, कोण कुठल्या राज्यातून येते, त्यांना थोडं समजणार आहेत की इथल्या रस्त्याचं कामं चालू आहे. हे बघा हे मित्रांनो भारी काम झालं आहे. मुरबाडमध्ये आता ब्रिज बनवायला घेतलं आहे. हा ब्रिज पूर्ण एक्झॅक्टली मुरबाड डायरेक्ट सोडतो, मुरबाडच्या अलीकडेपासून चालू होते, डायरेक्टली मुरबाड बस डेपो डायरेक्ट सोडून पुढे उतरते. म्हणजे सरलगाव, मालसे, टोकाडे, अहमदनगर साईडला जाण्यासाठी या ब्रिजवरून चालावं लागणार आहे. आणि खालून जायचं असेल तर आपल्याला शापूर, मसा, कर्जत, नेरळ रोड आहे, खालून जाण्याकरता. मस्त भविष्याचा विचार करून मित्रांनो हा ब्रिज बनवलेला आहे, जेणेकरून ट्रॅफिक होणार नाही या उद्देशाने. तर हे सर्व मोठ्या गाड्या, लोडेड गाड्या सर्व वरतूनच जाणार आहेत. आणि बघूया आता पुढे. मित्रांनो बघितलं तर हा ब्रिज 4-5 किलोमीटरचा आहे, एवढा लांब दिसतो हा ब्रिज. हे साधारण मित्रांनो 4 किलोमीटरचा पुढेच गेला नाही, एवढा मोठा ब्रिज बनवायला घेतली मुरबाडमध्ये. आणि अजून सध्या तर ब्रिज तर झाला तर नाही आहे, अजून काम चालू आहे.
काय माहिती ते म्हणजे किती महिने लागतात का वर्ष लागतोय. तर काम तर मित्रांनो एकदम फास्ट चालू आहे रस्त्याचं. आणि आता याच्या पुढे गेले आपल्याला टोटली मित्रांनो सिंगर रस्ता लागेल मुरबाड सोडल्यानंतर. इथून ब्रिजची इथून लेफ्ट मारला राईट मारला का मुरबाड आहे, लेफ्ट मारला किंवा मुरबाड MIDC लागते आणि शहापूरसाठी जाता येतो. आणि पुढे इथून गेला का पुढे राईट घेतला का कर्जत नेरळसाठी जाता येतो. चला आता त्या अगोदर आपण काहीतरी भाऊ बोलतात काहीतरी खाऊया, खाऊन घेऊया मग आपण इथून पटापट निघूया. कारण की निघल्यापासून आपण काही खाल्लं पण नाही आहे. आणि इथून राईड घेतला मित्रांनो हा मसाला येतो रस्ता, मसाला कर्जत हा रस्ता पकडतो. आणि पुढे आता इथून रस्ता मित्रांनो स्टॉप झाला म्हणजे इथून आपल्याला आता सिंगर रस्ता लागेल. आणि चला भाऊ आपल्याला काहीतरी थंड आणि काहीतरी खायला घ्यायला गेले. टाईमपाससाठी काहीतरी थंड घेतला आपण. आणि पुढे गेल्यावर आपण डायरेक्ट नाश्ता वगैरे जेवण करूया. आणि बहुतेक तर आपण सरळगावला गेल्यावर करूया. आता इथे मध्ये तर काहीच भेटणार नाही आपल्याला. आणि रस्ता तर आपल्याला आता सिंगलच लागणार आहे. मस्त आहे एकदम सिंगल रस्ता, खराब नाही काही नाही, फक्त नुसती गाडी पळवायची बस. पटापट इथले आता निघून पोहोचायचा प्रयत्न करूया. कारण की ज्या माणसांना कॉल करतो तो माणूस कॉलच उचलत नाही आहे. आणि जे जिथे आहेत त्यांना कॉलच लागत नाही. काय यार आपण फसलं असं वाटतंय. बघूया जरा, कारण की ते मागचं पाहिजे आपल्याला सामान भरायला. म्हणून भाऊंना बोललो की तू कॉल कर पटापट, कारण की तिथे गेल्यावर आपल्याला वेळ नाही लागलं पाहिजे उगाचच. कारण की तिथे नेटवर्कच नाही आहे तर कॉल कोणाला करणार, असा विषय आहे. म्हणून आपण जेवढं लवकर रस्ता आहे तेवढं लवकर आपण पोचूया. कारण की त्यांची पहिलेच मेंबर आरती गेले आहेत तिकडे, निघायला नको. आणि पूर्ण ते पूर्ण मित्रांनो जंगल एरिया आहे ते, सांगायची गरज लागण्याचं नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये बघायलाच कसं त्या एरिया आहे ते पूर्ण आऊट आहे. आणि आपण त्या गावामधून निघालो की डायरेक्ट लास्टली अर्धा एक तासमध्ये आपल्याला नेटवर्कच भेटणार नाही जोपर्यंत आपण तिकडे येतो. किंवा जर कोणाला नेटवर्क नसेल मित्रांनो तर आपण कॉल करणार कोणाला, मग त्या अगोदर आपण आत्ताच जरा कॉल करूया तिकडे पोहोचायच्या अगोदर, जेणेकरून आपण गेले इथला निघलं पाहिजे. आता आपण शिरोच्या पाड्यापर्यंत आलो. उगाच आपण तिकडे जाऊन कोणाला कॉल नाही काही नाही होणार. 4-5 किलोमीटर आपण बाहेर निघलो आहे तेव्हा आपल्याला नेटवर्क येतो. हे अवघड आहे. म्हणून त्यांनी भावाला पाठवले जा पटापट आपला माल घेऊन पडून सोबत परत ये. चला आता परतूया पटापट. वातावरण बघा मित्रांनो एकदम थंडगार आहे मस्त. आणि भाऊची हालत एकदम खराब झाली या रस्त्यामध्ये. आणि चला आता कुठे काहीतरी आपण थोडाफार नाश्ता करूया. बरोबर आता आपण चायनीजवर थांबलोय. भाऊने HHH ची ऑर्डर दिली आहे आणि देवावर सांगितलंय असं थंडा पण आपण त्यासोबत पिणार. आणि 2 थंड मागवले तरी हो. आणि इथल्या निघूया. आणि बरोबर आता आपण सरलगावच्या मार्केटच्या इथे आहे. मित्रांनो बघा गेलं तर सरलगावचा मार्केट खूप फेमस आहे. बैल बाजार सरलगावचा आणि भाजी मार्केट खूप फेमस आहे. आणि स्वस्त मिळतं एकदम भाजी पण बहुतेक तरी हप्त्यामध्ये 2 या 3 वेळा इथे बाजार भरतोय. कारण की आज एकदम पूर्ण क्लिअर आहे. हा रस्ता पूर्ण पॅक असतोय. पुढे तो आहेच बाजार, पण इथून मित्रांनो 1.5-2 किलोमीटरपर्यंत फुल हा रस्ता जाम असतो. मी भरपूर वेळा बघितलेला आहे. आज बहुतेक नाही, हप्त्यातून 2-3 वेळा असतोच बाजार. आणि हे बघा पूर्ण हा मार्केट एरिया आहे त्यांचं. हे जे मार्केट असते त्याची 2-3 किलोमीटरपर्यंत लाईनी लागलेल्या असतात. कारण की जे सर्व भाजीवाले आहेत ते सर्व रस्त्यावर बसलेले असतात आणि रस्ता पूर्ण अडवलेला असतो. म्हणून भरपूर ट्रॅफिक होतो. आज आपल्याला जरा क्लिअर आहे एकदम रस्ता, कारण की ट्रॅफिक पण नाही, एकदम मोकळा आहे. मग मित्रांनो मगाशी बोललो होतो तिथून स्टार्ट होतो तो मार्केट तर इथपर्यंत एंड होतो. आणि आता आपण सरळगावच्या पुढे आलो 20 किलोमीटर पुढे.
साधारण इथून आपण लोकेशन 18 किलोमीटर दाखवतो आणि तुम्हाला मित्रांनो खूप मजा येणार लोकेशन बघायला. खूप डेंजरस आहे आणि भारी पण आहे. चला आता पुढे आपण गेल्यावर तुम्हाला दिसेलच आणि इथून आपण राईड घेऊया. आणि हा सरळ रस्ता तर ठुणे गाव आहे. तिथून आपल्याला 4-5 किलोमीटर आतमध्ये जंगलामध्ये जायचं आहे. नेटवर्क तर नाहीच राहणार मित्रांनो, पण ॲक्सेसच्या खूप डेंजर टर्न पण आहेत आणि रस्ता गावाचं नाव आहे बांदलपाडा पाये परत तुने असं काहीतरी लागतोय गाव. आणि बहुतेक तरी हळचंद्र गडाच्या इथेच तो रोड एंड होतोय. आणि एकदम बघायला गेलं तर बंधाऱ्यावरून आपल्याला गाडी घेऊन जावं लागतंय. गावचा रस्ता आहे आणि एकदम छोटासा रस्ता आहे. बघायला गेलं तर खूप रिस्की आहे. पुढे गेला तर रोड बघण्यासारखं भरपूर काय आहे, पण गाडी चालवताना रिस्क पण तेवढे आहे. नजर हटी तर दुर्घटना घटी असा सीन आहे. सरळ ठिकाणी बघू शकता एकदम छोटासा रोड आहे. एक गाडी जायला एवढं, दुसरी गाडी आली का एक साईडला कुठं दाबून घ्यायला लागते. बघायला गेलं तर मित्रांनो हा गावाकड्याचा रस्ता आहे आणि पुढे 2-3 गावं लागतात. आणि हा काहीतरी बापूसाहेब देशमुख शैक्षणिक संस्कृत काहीतरी आहे मोठा हायस्कूल. तर मित्रांनो आपल्याला कमी 11 किलोमीटर अजून पुढे जायचं. डंपर आले तर मित्रांनो कुठे दाबायलाच जागा नाही आहे. फक्त मध्ये मध्ये कुठे गाव असेल तिथे थोडीफार आहे दाबायला जागा, आणि तर कुठेच नाही आहे. म्हणजे भरपूर वांदे आहेत या रस्त्याला. आणि आपण ज्या एरियामध्ये चाललो आहे तो अतिशय एकदम डोंगर भागाच्या इथेच आहे फार्म हाऊस. आणि तिथे जे माणसं आहेत फार्म हाऊसला ते कसे राहतात काय माहिती, कारण की त्यांना काही घ्यायचं असेल तरी त्यांना 4-5 किलोमीटर पायी यावे लागते. एक छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये आणि काहीच नाही त्या रस्त्याला, कारण की नाही बल्बसुद्धा नाही, उजेड नाही, काहीच नाही. एकदम कच्चा रस्ता आणि जंगलमधून आहे एकदम. काय माहीत कसे राहत असतील त्यांनाच माहिती. आणि तुम्हाला तर पुढे दिसणारच आहे आपण कसं जाणार त्या रस्त्याने. आणि तुम्ही बी विचार करा त्या रस्त्याने कसे येत असतील जात असतील. इथं थोडं जरा स्पेस आहे. याला झाड लागलं वाटतं वाटतं मित्रांनो, आवाज आला. चला बापरे हा पुढचे किती दाबून घेतलंय बघा आपण पण. आता हा गाव संपला की पुढे बंधारा येत आहे छोटासा. मस्त व्ह्यू आहे त्या बंधाऱ्यावर मित्रांनो, दाखवतो चला. आणि गावाची कमानी आहे. चला बरं झालं कमानी उंचीला आहे, म्हणजे जर आपल्याला इथून फिरून जावं लागलं असतं, कारण की आपल्या गाडीची हाईट पण जास्त आहे. उगाच तर टेन्शन नको, तेराचं कामच नको. आणि भाऊ फोन करतो यांना, फोनच काय लागत नाही. काय माहिती आता काय होणार, कारण की माणसं आपल्या भरायला लागणार आहेत. तिथे कोणी आहेत का नाही आहेत का माहिती, कारण की आपण इथून सामान भरून आपल्या कल्याणला घेऊन जाणार आहे. आणि पूर्ण जंगलच जंगल बघा मित्रांनो. आणि नजारा बघा मित्रांनो खतरनाक. आणि हे कोण पुढे उभे आहेत यार, गावोली कशाला पुढे उभे राहिल्यात बघूया. या साईडनं रे मित्रांनो, या नदीजवळ आपण थांबूया जरा आणि व्ह्यू जरा बघूया. जरा एकदम भारी दिसतोय. देवा भाऊला नजारा बघायचा आहे, म्हणजे निसर्गाचा सौंदर्य बोलत आलं. चला आता आपण बी जरा त्यांच्यासोबत उतरूया. आणि देवा भाऊ उतरला बघा, डायरेक्ट कॅमेरा ऑन केला, फोटो काढायला सुरुवात केली. भावाला बोललो थांबा जरा, फोटो मी पण तुमचे काढतो 5-10 मिनटं, जरा मी पण जरा शूट करू दे आणि आपल्या फॅमिली मेंबरला जरा दाखवू द्या. बघा मित्रांनो पाऊस 2-3 दिवस झाले इकडे वाटत पडलेला वाटत नाही आहे, कारण की नदीला पाणी दिसतंय तर खूपच कमी आहे. आणि पुढे तो डोंगर दिसतंय, त्या डोंगराजवळच आपल्याला जवळच जायचं आहे. असे रस्ते बघायला भेटतात. काहीतरी बांधलपाडा आहे मित्रांनो. इथून आपण पुढे जाऊ. इथून आपल्याला 5-6 किलोमीटर अजून लोकेशन आहे. 5-6 म्हणजे 7-7 किलोमीटर अजून टोटली लोकेशन आहे, म्हणजे आपलं तिथं जायचं आहे. इथे आणि भाऊ बोलतो काहीतरी खायला घेऊन येतो, जा बरं खायला घेऊन. तोपर्यंत आपण
तुम्हाला इथं दाखवतो बघा दृश्य. खूप भारी आहे मित्रांनो. एकदम छोटंसं गाव आहे आणि काय आहेच नाही गावामध्ये बघा. एकदम पुढे आपण जाऊया पटापट. बापरे, हे या ब्रिजला मित्रांनो बघा काहीच नाही साईडला. सेफ्टी तर काहीच नाही. नजर हटी दुर्घटना घटी. समजून जा, इथून जर इकडे तिकडे झाला तर तो गेला सर. खूप कठीण परिस्थिती आहे मित्रांनो इथे. बघायला गेलं तर मित्रांनो काहीतरी सेफ्टी लागत होती, कारण की खूप डेंजरस ब्रिज आहे. कारण की सेफ्टी थोडीही नाही आहे. कारण की एखादा आला स्पीडमध्ये येतो तो डायरेक्टली गेला समज 12च्या भावामध्ये. असा रस्ता येतो. आणि चला, हे काही तुणे गाव आहे आणि तुणे गावापासून आपल्याला अगदी 7-8 किलोमीटर पुढे जायचं आहे. 7-8 4-5 किलोमीटर अजून असेल. आणि ते पण पूर्ण जंगल भाग आहे. बापरे. चला, दाखवतो मला पुढचं दृश्य. एकदम थरका वाजणार दृश्य आहे मित्रांनो. तर मोबाईलला नेटवर्क पण नाही आहे आणि काहीच नाही, ते पूर्ण जंगलामध्ये आहे. म्हणून प्रचंड भाऊ बोलला काही जण सोबत घेऊन जा, कधी इमर्जन्सी लागली काही तर. देवा भाऊ आहेत आपल्या सोबत. तर आणि मित्रांनो आपण व्हिडिओ शूट नाही केला, कारण की इथे आपण भरपूर वेळ थांबलो. कारण की गाडी इथे उतरायला खूप कठीण होतं. कसेर गाडी खूप कठीण परिस्थिती आहे मित्रांनो. लेपला इथं उन्हाळ्यामध्ये आपण शेतामधून टाकलेली गाडी आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण मित्रांनो चिखल झाले. तिथं ट्रॅक्टर वगैरे जाऊन तिथं भरपूर चिखल झालेले आहे. म्हणून तिथून आपण गाडी टाकली नाही, आपण वरतून उतरवली. कारण की जागा टण असल्यामुळे गाडी उतरायला खूप भारी पडत होती. कार बिर असल्यावर मित्रांनो चान्स कमी राहतं पलटी व्हायचे आणि टेम्पोला आपल्या हाईट पण आहे. म्हणून पलटी नको व्हायला यासाठी आपण 15-20 मिनटं पहिले थांबलोय. व्हिडिओ शूट पण नाही केला त्या भीतीने, कारण की त्यानं आणि देवा तर गाडीतून उतरूनच गेला होता. त्याला वाटलं काही खरं नाही आता. त्याला बोललो काही नाही, बरोबर टाकतो गाडी. पण जाता वेळी आपली हालत खूप खराब होणार आहे मित्रांनो. कारण की रस्ता एकदम वरती छोटा आहे आणि आपल्याला डायरेक्टली लेफ्ट नाही तर राईट टर्न घ्यायचं आहे. लेफ्ट मारला तर मित्रांनो काही फायदा नाही, कारण की लेफ्टला टर्न बसणार नाही. राईटला मारला तर कसं रे मित्रांनो अवघड आहे. बघूया कसं रे मार्ग काढू आपण. आणि हा रस्ता बघा डायरेक्टली 3 किलोमीटर पर्यंत असाच मित्रांनो रस्ता आहे, काहीच नाही. समोरून एखादा ट्रॅक्टर वगैरे आला तर समजून जायचं इथं 3 किलोमीटर मी तर रिवर्स घेऊन जाईन, नाही तर समोरचं जरी घेऊन जाईल. कारण की कुठे दाबायलाच मित्रांनो जागा नाही. साईडला पण दरीसारखं आहे आणि राईट हाताला पूर्ण गटरचं पाणी जाण्यासाठी बनवलेलं आहे बंधारा. आणि फायनली आपण पोहोचलो आता त्या फार्म हाऊसला. पुढचा व्हिडिओ आपण शूट नाही केला, कारण की भरपूर मित्रांनो गवत होतं. त्या गवतातून गाडी कशी काढली आपण. आणि बघा देवा भाऊ पोच देतोय आणि देवा भाऊ बोलतोय का जरा पार्टी वगैरे करायची का. तर त्याला बोललो चल पहिले इथे गाडी भरूया आणि इथल्या निघूया. भाऊ बोलतात फटाफट गाडी भरतो आणि निघूया आपण लवकर लवकर. गाडी भरून तर आलोय मित्रांनो. आणि मग काय तुम्हाला सांगितलेलं आहे की निघताना आपण काय अवस्था होईल काय सांगता येत नाही. आणि हे बघा लय डेंजर काम आहे. आणि मित्रांनो डायरेक्ट लेप आणि राईट बी घेऊ शकत नाही, असं खतरनाक पूर्ण फसलो.